Operations Director. स्टेप जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे. आदित्य L1 हे अंतराळामध्ये झेपावलेला आहे. 11:50 वेळ होती आणि बरोबर त्या वेळेला आता यान जे आहे ते झेपावलेलं आहे. इसमें विकास इंजन यापूर्वी अमेरिका, जर्मनी, युरोपनं सौर मोहिमा राबवलेल्या आहेत. भारताची ही पहिली मोहीम आहे. लगभग 150 सेकंड का होगा. Shar and Port Blair tracking stations presently acquiring signals. Flight path closely matching the prediction. +3 minutes. वर्तमान में यान क्लोज लूप गाइडेंस के अंतर्गत है. Second stage performance normal. यान की ऊंचाई 106 किलोमीटर तथा सापेक्ष गति 3 किलोमीटर प्रति सेकंड. The velocity addition in PS2 regime is going to be from 2 kilometers per second to 4.9 kilometers per second. Payload fairing separated. The payload fairing covering the Aditya L1 spacecraft has been separated. The current altitude of the launch vehicle is 118 kilometers. Relative velocity exceeding 3.8 kilometers per second. जी हाँ, यान अब घने वातावरण से बाहर जा चुका है, इसलिए ऊष्मा कवच की जरूरत नहीं रह जाती है और इस कारण इसे यान से पृथक कर दिया जाता है. Second stage performance normal. द्वितीय चरण वर्तमान में प्रणोद उत्पन्न करता हुआ और यान पूरी तरह सामान्य प्रदर्शन करता हुआ अपने अनुमानित पथ की ओर बढ़ रहा है. Second stage separated, third stage ignited. द्वितीय चरण को भी सफलतापूर्वक यान से पृथक कर दिया गया है उसके प्रज्वलन काल समाप्त होने पर. और तृतीय चरण जो कि ठोस नोदक पर आधारित चरण है, इसका प्रज्वलन शुरू हो चुका है. We are close to 5 minutes past the launch time. Presently, the third stage of PSLV is operational, developing nominal thrust. तर +5 minutes. 5 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटांमध्ये तिसरा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे. पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी झालेला आहे. 118 किलोमीटरचा प्रवास यानानं केलेला आहे आणि तिसरा टप्पा आता सुरू झालेला आहे. इस दौरान यह 240 किलो न्यूटन का प्रणोद उत्पन्न करेगा. वर्तमान में यान की ऊंचाई 134 किलोमीटर तथा सापेक्ष गति 5.96 किलोमीटर प्रति सेकंड. जैसा कि हम जानते हैं PSLV सबसे विश्वसनीय रॉकेट रहा है इसरो का, वैसा ही प्रदर्शन करता हुआ एक और मिशन PSLV C57 का. PSLV हा आतापर्यंत सर्वात विश्वसनीय रॉकेट राहिलेला आहे आणि त्यामुळे PSLV C57 या रॉकेटने आदित्य L1 ला अवकाशामध्ये नेलं जात आहे. आणि आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे यान. 2 टप्पे पार केलेले आहेत आणि तिसरा टप्पा आता सध्या सुरू आहे. L1 पॉइंट पर्यंत पोहोचण्यासाठी 15 लाख किलोमीटरचं हे अंतर आहे आणि जवळपास 125 दिवस यासाठी लागणार आहे. प्रज्वलन काल समाप्त हो चुका है और कोस्टिंग फेज इसके बाद जारी रहेगा. Vehicle in combined hosting for approximately 200 seconds. प्रक्षेपण झालेले आणि सुमारे आता 4 महिने उपग्रह अंतराळामध्ये प्रवास करणार आहे आणि पृथ्वीपासून सूर्य हा 15 लाख किलोमीटर दूर आहे आणि हे अंतर चंद्राच्या तुलनेमध्ये 4 पटींनी अधिक आहे. त्यामुळे आदित्य L1 ला पोहोचायला 4 महिन्यांचा कालावधी लागेल. आता सध्या यान थर्ड फेज मध्ये आहे. The multiple start capability of PS4 will be utilized very aptly to achieve the augment of perigee of 346.6 degrees, which is very crucial for this mission.
The commencement and duration of PS4 burns enable achieving this orbital parameter. पृथ्वीपासून सूर्याचं अंतर हे 15 Argument लाख of कोटी perigee is the किलोमीटर आहे angle that is made by the perigee point आणि from the L1 चा जो ascending टप्पा node at आहे तो आहे equatorial 15 लाख plane. किलोमीटर पर्यंत आदित्य POP L1 exceeding पोहोचणार आहे 300 degrees is helpful in mission planning to achieve halo orbit around L1 with minimal propellant expenditure. आपल्या ताऱ्याला म्हणजेच सूर्याचं स्वतःचं असं गुरुत्वाकर्षण आहे, तर पृथ्वीचं स्वतःचं गुरुत्वाकर्षण आहे आणि अंतराळामध्ये जिथे या दोघांचं गुरुत्वाकर्षण एकमेकांना भिडतं किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जिथे संपतो तिथून सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव हा सुरू होतो आणि या मधल्या बिंदूला लॅग्रेंज पॉइंट असं म्हणतात आणि तोच हा L1 पॉइंट आहे. पृथ्वी आणि सूर्य ज्यामध्ये आपला L1 पॉइंटवर आदित्य L1 उपग्रह असणार आहे तिथून सूर्याचा अभ्यास करणं सोपं जाणार आहे कारण मध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नसेल. तर गॅलेक्सीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतो ज्या L1 पॉइंट पर्यंत आदित्य यान आपलं पोहोचणार आहे तर ते साधारणतः 109 ते 128 दिवसांमध्ये पोहोचेल. हे संपूर्ण अंतर जे 15 लाख किलोमीटरचं हे अंतर आहे जे आदित्य या ठिकाणी पार करणार आहे. आणि या ठिकाणी And if you're just joining us, welcome here to the launch pad. You're looking at a live view inside अभ्यास करणं सोपं जाणार आहे कारण मध्ये कुठलाही अडथळा नसेल. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधलं अंतर हे 15 लाख कोटी किलोमीटर आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये असे 5 लॅरेंज बिंदू हे चिन्हांकित केले गेलेले आहेत आणि भारताचं सूर्ययान लॅरेंज पॉइंट 1 म्हणजेच L1 इथे तैनात असणार आहे. तर तिसरी फेरी झालेली आहे आणि आता चौथी फेरी जी आहे ती आता म्हणजे चौथा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे. तिसरा टप्पा सुद्धा यशस्वी झालेला आहे आणि आता आदित्य L1 चौथ्या टप्प्यामध्ये आहे. आतापर्यंत 12 मिनिटं झालेली आहेत यान प्रक्षेपित होऊन आदित्य L1 अंतराळामध्ये प्रक्षेपित झाल्यानंतर 12 मिनिटं झालेली असून तिसरा टप्पा यानानं पार केलेला आहे. तिसरा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये आता सध्या आहे. या अवकाशामध्ये झेपावून आतापर्यंत 10 मिनिटं झालेली आहेत. भारताची ही पहिलीच सौर मोहीम आहे त्यामुळे संपूर्ण देशाचं संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेकडे लागले आहे. चंद्रयान 3 याच्या यशस्वीतेनंतर जवळपास 10 दिवसांच्या आतच आदित्य L1 लॉन्च करण्यात आले. प्राप्त संवेग से आगे बढ़ता हुआ और निर्धारित पथ का अनुकरण करता हुआ जा रहा है. We are 627 seconds from the launch. For another 600 more seconds or so, we will be getting tracking data from the BIAX ground station. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोचं हे पहिलंच मिशन आहे आणि यासाठी आदित्य उपग्रहाला अंतराळामध्ये नेणारं PSLV रॉकेट. हम आपको कुछ जानकारी देते हैं. लैग्रेंज पॉइंट से जुड़ी कुछ रोचक तथ्य भी हैं जैसे कि इस पॉइंट का नाम एक इटालियन फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुइग लैग्रेंज के सम्मान में रखा गया था. उन्होंने 1972 में इसे अपनी तकनीकी प्रपत्र जनरल 3 बॉडी प्रॉब्लम में वर्णित किया है. लेकिन इससे पहले भी 3 पॉइंट L1, L2 और L3 को खोजने का श्रेय स्विस गणितज्ञ लेनार्ड आयलर को जाता है. L1 पॉइंट पर नासा ने पहले ही सोलर एंड हेलियोस्फेरिक ऑब्जर्वेटरी सोहो को पहुंचा चुका है और विश्व प्रसिद्ध जेम्स वेब टेलीस्कोप को L2 लैग्रेंज पॉइंट पर स्थापित किया गया है. L1 की पृथ्वी से सूर्य की दिशा में दूरी लगभग 15 लाख किलोमीटर है और इसे हम एस्ट्रोनॉमिकल यूनिट में 0.01 एस्ट्रोनॉमिकल यूनिट कह सकते हैं. यह पृथ्वी से सूरज की दूरी का केवल 1% है. The vantage point for observing sun is a place in between the sun and earth where direct visibility exists to the sun while continuous communication link exists with the earth.
These observations will generate a forewarning about disturbances in near-Earth space environment which could pose danger to the communication systems and spacecrafts. Various thermal and magnetic phenomena on the Sun are of extreme nature, which cannot be replicated in labs. The best way is to observe the Sun up close. The distance between the Earth and Sun is approximately 150 million kilometers. At the central region of the Sun, known as core, the temperature can reach as high as 15 million degrees Celsius. Power source for the Sun is nuclear fusion of hydrogen atoms that takes place in the core.